मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्प बजेट हा टॉपिक काय करणार आहोत घेणार आहोत। बजेट हा टॉपिक बघत असताना आता बजेट जनरली आपण काय म्हणतो बजेट हा कोणत्या वर्षासाठी म्हटलं जातं। माझं असं एवढं बजेट आहे। पर्टिक्युलर व्यक्तीला काय असतं, पर्टिक्युलर व्यक्ती काय म्हणतो येणाऱ्या वर्षासाठी माझं काय आहे हे बजेट आहे। फॅमिली असेल तर कुटुंबाचं काय ठराविक बजेट असतं। परत जसं पर्टिक्युलर समज मी एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे, मी म्हणणार माझं एवढं बजेट आहे, हे मला इथून पैसा येणार आहे, इथं ह्या ठिकाणी मी काय करणार आहे खर्च करणार आहे, असं माझं येणाऱ्या एक वर्षासाठी काय बजेट आहे। नंतर काय फॅमिली असेल तर फॅमिलीमध्ये बी काय म्हणणार आपण की ह्या मार्गाने काय येणार आहे, ह्या मार्गाने पैसा येतोय फॅमिली जवळ आणि ह्या मार्गाने काय होते जातोय खर्च होतोय, म्हणजे हे झालं काय फॅमिलीचं एक वर्षाचं काय बजेट। तसं गाव असेल, शहर असेल, सिटी असेल आणि देश असेल, देशाचं बी काय असतं बजेट असतं। बजेट हे काय केलं जातं येणाऱ्या वर्षासाठी काय केलं जातं मांडलं जातं। मग बजेट असेल, आता बजेट मांडता वेळेस काय म्हटलं जातं, आता बजेट ह्या वर्षी मांडलं तर काय म्हणणार बजेट कधीचं 2020-21 साठी काय बजेट आहे। ओके, 2020 आणि 21चं काय बजेट आहे असं म्हटलं जातं। आता बजेट ठेवताना त्याच्या एक पार्ट असतो बघा, बजेट ठेवलं जातं आपल्या देशाचंही काय केलं जातं अर्थसंकल्प काय केला जातो, भारताचा देखील काय केला जातो मांडला जातो। आणि हा ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस एक गोष्ट मांडली जाते या अर्थसंकल्पामध्ये कलम 112 नुसार। आता बघा भारताचा अर्थसंकल्प ठेवायचा आहे म्हणजे भारताला कुठून तरी पैसा आलेला असणार आहे कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने, म्हणजे आणि तो कुठं ना कुठं तरी काय होणार आहे खर्च होणार आहे। मग हे ज्यावेळेस बजेट ठेवलं जातं अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस अर्थसंकल्प मांडताना हे वित्त फायनान्स मिनिस्टर काय करतात ह्याच्यामध्ये संसदेमध्ये काय करतात अर्थसंकल्प घेऊन येतात, ते आपण नंतर घेऊ पार्टमध्ये। मग हा अर्थसंकल्प मांडताना कशामधून सरकारला पैसा येतोय, खर्च कशामध्ये होतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना कलम 112 आपल्या घटनेमध्ये एक कलम आहे, कलम नंबर 112। हा कलम नंबर 112 नुसार काय ठेवलं जातं वार्षिक वित्तीय विवरणपत्रक। कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्रक ठेवलं जातं आणि ह्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रकामध्ये सांगितलं जातं दोन पार्ट असतात, एक पार्ट असतो तो म्हणजे महसूल आणि दुसरा असतो तो म्हणजे कोणता भांडवली पार्ट असतो। आणि हा महसूल पार्ट आहे, ह्याच्यामध्ये बघा महसूलमध्ये किती पैसा आला, जमा किती आहे, जमा म्हणजे महसूलमध्ये सरकारला किती पैसा आला आणि महसूलमध्ये किती खर्च झाला। परत भांडवलमध्ये काय सांगितलं तर भांडवलमध्ये सरकारला किती प्राप्ती झाली किंवा किती काय झाला पैसा आला, प्राप्ती सरकारला भांडवलमध्ये किती झाली किंवा भांडवलमध्ये किती जमा झाली आणि भांडवलमध्ये भांडवली खर्च सरकारला किती आला। आता हा जो महसूल पार्ट असतो बघा, हा महसूल पार्ट हा जनरली किती एक वर्षासाठी असतो, म्हणजे एक वर्षासाठी एवढा पैसा आला आणि एवढा काय झाला एक वर्षामध्ये काय झाला खर्च झाला। परंतु हा भांडवली पार्ट आहे, याच्यामध्ये काय केली जाते मालमत्ता तयार केली जाते, जसं म्हणा हॉस्पिटल असतील, परत काय हायवे असतील, हे कसं एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भांडवल तयार केलं जातं। म्हणजेच काय एक प्रकारे हॉस्पिटल कुठे इन्फ्रास्ट्रक्चर ब्रिज बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये पैसा लागणार असतो, तो कसा असतो एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तिथं काय करावं लागते गुंतवणूक करावी लागते, म्हणजे तिथला खर्च बी कसा असणार आहे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणार आहे। मग हे सगळं कशामध्ये आलं भांडवली जनरली किती असतं एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काय असतो हा भांडवली खर्च असतो। आता बघा महसूल इथे बघा तुम्हाला दिसतंय का महसूलमध्ये जमा होती, जमा मग महसूलमध्ये जमा कोणत्या मार्गाने पैसा येतो, महसूलमध्ये पैसा येतो पहिली गोष्ट जे महसूलमध्ये येते कर, जो टॅक्स लावला जातो बघा, वेगवेगळे टॅक्स भारत सरकार लावते, मग ते प्रत्यक्ष कर असतील डायरेक्ट टॅक्स असतील, जसं प्रत्यक्ष करामध्ये कोणकोणते येणार निगम कर, महामंडळ कर झालं, परत आणखी दुसरा कोणता इन्कम टॅक्स झालं, हे कशामध्ये येणार प्रत्यक्ष करामध्ये येणार, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स काय, हे सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष कर बघू त्यावेळेस काय करणार आपण घेणार, म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कोणते टॅक्स आहेत हे कुठं जाणार महसूल जमामध्ये। परत अप्रत्यक्ष कर, आता सरकारचे वेगवेगळे अप्रत्यक्ष कर म्हणजे कसं ते इनडायरेक्टली लावले जातात, अप्रत्यक्षरित्या काय केले जातात लावले जातात, जसं जीएसटी कुणाकडून घेतला जातो दुकानदाराकडून घेतला जातो आणि ऍक्च्युअली त्याचा परिणाम कुणावर होतो, आघात कुणावर होतो, जो ग्राहक आहे जो खरेदी करतोय त्याच्यावर होतो। म्हणजेच अप्रत्यक्ष कर जे लावले जातात त्याची बी जमा कुठं जाते महसूलमध्ये जाते, ही झाली कशामध्ये महसूलमध्ये गेली।
आता महसूलमध्ये दोन मार्गाने जमा होते. पहिलं सांगितलं मी कराच्या मार्गाने. करामध्ये कोणते कोणते अप्रत्यक्ष कर आणि दुसरा कोणता अप्रत्यक्ष कर, आणि दुसरी आहे ती म्हणजे नॉन टॅक्स. नॉन टॅक्सच्या मार्गाने बी काय होती महसूलमध्ये जमा केली जाते. आणि ही नॉन टॅक्सच्या मार्गाने जी महसूलमध्ये जमा केली जाते ती बघा काय, तर सरकार रेल्वेच्या सर्व्हिस देतं, पोस्ट ऑफिसच्या सेवा देतं, परत इंडिया इयर बुक बी काय करतं विकतं. म्हणजे अशा वस्तू सेवाची विक्री करून जो सरकारला पैसा आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठं जाणार, महसूलमध्ये, कुठं जमामध्ये. नंतर काय, जो नॉन टॅक्स रिसिप्ट आहे, नॉन टॅक्स जमा जी आहे महसूलमधली तिथं जाणार. नंतर भागीदारी, सरकारला काय होणार आहे भागीदारीमध्ये, सपोज सरकारचं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय असतात, शेअर असतात. जसं सरकारी कंपन्या वेगळ्या आल्या, काही खाजगी कंपन्यामध्ये एक सरकारचं काय असतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय असतात, शेअर असतात. मग त्या शेअरमध्ये जर शेअरमध्ये सरकारने गुंतवणूक केली असेल तर त्या कंपनीला नफा झाल्यानंतर सरकारला काय मिळणार, भागीदारी मिळणार. तर झालेल्या नफामध्ये जे म्हणजे भागीदारी प्रॉफिट, ते तिथून जे आलेलं प्रॉफिट बी असेल तर ते बी कुठं जाणार आहे, नॉन टॅक्स विदाउट कर लावता काय झालेलं आहे, सरकारला आलेली काय आहे, हा महसूल आहे. नंतर व्याज, आता सरकारने काय केलेलं आहे, वेगवेगळ्या राज्य सरकारला असेल किंवा विदेशी गव्हर्नमेंटला काय असतील कर्ज दिलेले असतील आणि त्याच्यावर जे व्याज मिळतं बघा, सरकारने आपल्या भारत सरकारने वेगवेगळ्या विदेशी सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना काय केलेले असतात, कर्ज दिलेले असतात आणि त्याच्यावर जे व्याज मिळतं बघा, जे दिलेले कर्ज आहेत ह्याच्यावर जे व्याज मिळतं हे व्याज कुठं काउंट केलं जातं, नॉन टॅक्समध्ये. कोणत्या, महसूल पार्टमध्ये. ते फक्त व्याज, दिलेलं कर्ज नाही, कोणता, व्याजचा पार्ट, जो व्याज दिलेला आहे मिळतं सरकारला, दिलेल्या कर्जावर हे व्याज काय केलं जातं, दरवर्षी जे काय मिळणार व्याज आहे हे कुठं काउंट केलं जाणार, नॉन टॅक्स मध्ये. आणि हा नॉन टॅक्स जमा जे आहे की महसूल पार्ट मध्ये काय केलं जाणार, काउंट केलं जाणार. नंतर भारत सरकारला वेगवेगळे सरकार काय करतं, ग्रँट देतं. ग्रँट म्हणजे एक अनुदान असतं. बस सपोज विदेशी सरकारने काय केलेलं असेल, काही भारत सरकारला ठराविक ग्रँट दिलेले असेल. आता ही जी ग्रँट दिली जाते ही परत माघारी दिली जात नाही. ती ग्रँट म्हणजे एक प्रकारे अनुदान सरकारला दिलेलं आहे. ग्रँट मध्ये आलेला पैसा काय केला जात नाही, परत माघार दिला जात नाही. सपोज लोन मध्ये दिलेला असेल तर तो लोन मध्ये दिलेला पैसा व्याज मुदला सहित परत काय केला जातो, रिटर्न केला जातो. परंतु जी ग्रँट दिली जाते ती माघारी दिली जात नाही, त्याच्यावर कोणताही व्याज वगैरे दिलं जात नाही. म्हणजे ही जी भारत सरकारला वेगवेगळ्या विदेश सरकारकडून काय केलेलं आहे, मिळालेली जी ग्रँट आहे हे बी कशा प्रकारे, नॉन टॅक्स विदाउट कर लागता काय आलेला आहे, सरकारला पैसा आलेला आहे. म्हणजे हा बघा, कर लावून आलेला कोणता, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असतील. विदाउट कर लावता कोणता, वस्तू व सेवांची विक्री असेल, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भागीदारी प्रॉफिट असेल, आणि राज्य सरकारला दिलेले जे व्याज वगैरे कर्ज आहे त्याच्यावर मिळालेले, किंवा विदेश सरकारला दिलेले कर्ज त्याच्यावर मिळालेले व्याज असेल. परत वेगवेगळ्या विदेश सरकारकडून म्हणा वगैरे जी काय ग्रँट मिळालेले आहे भारत सरकारला, ह्या सगळा जो टॅक्स आणि नॉन टॅक्स मध्ये आलेला जो पैसा आहे तो कशामध्ये जाणार, महसूल जमामध्ये. म्हणजे महसूलमध्ये एवढी सगळी काय आली, रक्कम आली. आता बघा, ही महसूलमध्ये सगळी रक्कम आली. मग आता महसूलमध्ये खर्च कोणता, ही झाली सगळी महसूलमधली काय जमा झाली. मग महसूलमध्ये काय खर्च आहे, मग सरकारला पहिला महत्वाचा खर्च म्हणजे महसूलमध्ये व्याज. जे भारत सरकारने कर्ज घेतलेलं आहे, विदेशी कर्ज असेल किंवा इंटरनली काय RBI कडून जे कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे पूर्वी घेतलेल्या कर्जावर भारत सरकारला काय द्यावं लागणार, व्याज द्यावा लागणार. आणि हे व्याज जे दिलं जातं ते कशामध्ये, महसूल खर्चामध्ये काउंट केलं जातं. म्हणजे भारत सरकारने जे काही पूर्वी कर्ज घेतलेले आहेत RBI कडून, इंटरनली अंतर्गत असतील, बाह्य असतील, ह्याच्यावर जे व्याज दिलं जातं हे व्याज जे आहे हे कशामध्ये सरकारचा आला, महसूल खर्च आला. परत ग्रँट मध्ये भारत सरकार काय करतं, राज्य सरकार असेल, परत पंचायत राजसाठी म्हणा, हे काय करतं, ग्रँट देण्याचं काम करतं. वेगवेगळ्या राज्य सरकारला वगैरे अनुदान देतं. तो अनुदानचा पैसा भारत सरकारला परत माघारी येत नाही, तो अनुदान म्हणजे मी सांगितलेलं आहे. मग ही ग्रँट दिली जाते. नंतर दुसरं काय, विदेश सरकारला ग्रँट दिली असेल भारत सरकारने, म्हणजे हा ग्रँट दिलेली आहे ही बी सरकारचा कसला आला, महसूल खर्च आला. नंतर सरकार काय करतं, वेगवेगळ्या योजनांमध्ये सबसिडी, अनुदान वगैरे देण्याचं काम करतं. ही सबसिडी बी कशामध्ये, ही सबसिडी देण्याचं काम करतं बघा, सबसिडी दिली जाते. वेगवेगळ्या कशामध्ये, योजनामध्ये काय केली जाते, सबसिडी दिली जाते. ही सबसिडी बी सरकारची कशामध्ये काउंट केली जाते, महसूल खर्चामध्ये. डिफेन्समध्ये म्हणजे नवीन कुठं एरोप्लेन, फायटर जेट कुठं आणायचं आहे, सरकारला आयात करायचं आहे. परत आणखी दुसरं काय, नवीन कुठं डिफेन्समध्ये नवीन इक्विपमेंट काय करायच्यात, सरकारला परचेस करायच्यात. म्हणजे हा झाला काय, डिफेन्सचा खर्च, हा बी कशामध्ये, महसूल खर्चामध्ये. आणि सॅलरी, जे कामगारांची सॅलरी असेल, पेन्शन असेल, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, ह्या सगळ्या
वेगवेगळ्या पेन्शन सॅलरी वगैरे हे कशामध्ये सरकारच्या महसूल खर्च म्हणजे बघा पूर्वी घेतलेलं व्याज असेल, ग्रँट दिलेले असेल कोणत्या सरकारला वगैरे, सबसिडीमध्ये गेलेला पैसा असेल, डेफन्समध्ये गेलेला पैसा असेल, सॅलरी पेन्शनमध्ये गेलेला पैसा, हा एक उतरत्या क्रमाने मी तुम्हाला सांगितलेला आहे बरं का. हा उतरता क्रम आहे एक प्रकार. ह्याच्यामध्ये सरकार जास्त पैसा देतं 2 नंबर याच्यामध्ये असा. आता मग ही सगळं झालं सरकारचा काय एक प्रकारे महसुली खर्च. मग दुसरा पार्ट पडतो आपला कोणता, भांडवली पार्ट. आता भांडवलमध्ये काय येणार, जमा आणि प्राप्ती किती आला सरकारला पैसा, आणि भांडवलमध्ये काय झाला, किती खर्च झाला. आता भांडवलमध्ये 2 प्रकारे सरकारला पैसा येतो. पहिली गोष्ट म्हणजे कशा प्रकारे, डेप्ट कर्ज. मग सरकार काय करतं, भारत सरकार अंतर्गत कर्ज घेतले असतील, बाह्य कर्ज घेतले असतील भारत सरकारने, म्हणजे भारत सरकारला काय करायचंय, भारत सरकारने जे काय कर्ज घेतलेले अंतर्गत आरबीआय कडून जे कर्ज घेतलेले आहे सध्या ह्या वर्षाला किंवा बाह्य कर्ज घेतलेले आहे, ही सगळी जी कर्ज आहेत ही कशामध्ये, भांडवली जमामध्ये काय केली जातात, काउंट केली जातात. भांडवली जमामध्ये काय केली जातात, कन्सिडर केली जातात. नॉन डेप्ट म्हणजे विदाउट कर्ज, भारत सरकारला विदाउट कर्ज पैसा आलेला असेल, ही झालं कर्जाच्या मार्गाने आलेला भारत सरकारला पैसा. नंतर नॉन डेप्ट, नॉन डेप्ट म्हणजे काय, भारत सरकारने काय केलेलं आहे, वेगवेगळ्या सरकारला लोन दिलेलं असणार, राज्य सरकारला म्हणा, परत कुणाला लोन दिलेलं आहे, आणखी विदेश सरकारला दिलेलं असणार. ते लोन जे रिकव्हर झालं म्हणजे लोनची मुद्दल काय झाली, माघारी आली, ही मुद्दल कुठं केली जाते, काउंट भांडवली जमामध्ये. जर त्याचं व्याज आलं, दिलेल्या कर्जाचं व्याज आलं तर कुठं काउंट केलं जातं, महसुली जमामध्ये. परंतु ती मुद्दल आली, जे लोन दिलेलं आहे ते लोनची मुद्दल माघारी आली तर ती मुद्दल कुठं काउंट केली जाणार आहे, भांडवलमध्ये जमा. आणि त्याच्यामध्ये नॉन डेप्ट म्हणजे विदाउट कर्ज घेतलेला पार्ट, त्याच्या म्हणजे विदाउट कर्जाचा पार्ट कुठलं, लोन रिकव्हर म्हणजे पहिलं दिलेलं कर्ज काय झालं, माघारी आलं. आणि दुसरी गोष्ट कोणत्या मार्गाने की नॉन डेब्ट मध्ये विदाउट कर्ज घेता, निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक म्हणजे काय, जर सरकारचं जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेअर असतात बघा, सरकारी कंपन्यांमध्ये सरकारच्या मालकी असतात, मग त्याच्यामधले शेअर कितीपर्यंत आणायचं, 51% पर्यंत आणायचं, त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे त्याचं शेअर काय करायचं, मार्केटमध्ये विकायचं आणि ते विकून कितीपर्यंत आणायचं, ते 51% पर्यंत आणायचं, त्याला म्हटलं जातं काय, कमीत कमी त्याला काय म्हटलं जातं, सरकारी कंपन्यांमधलं शेअर, त्याला म्हटलं जातं निर्गुंतवणूक. मग अशी निर्गुंतवणूक वगैरे करून जो सरकारला पैसा आलेला आहे, ही सगळा पैसा कुठं काउंट केला जाणार आहे, कर्ज घेऊन किंवा नॉन डेब्ट मार्गाने जो पैसा आलेला आहे, ही झालं कसं, भांडवली जमा. आता ह्याला काय, ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे, म्हणजे कर्ज घेतलं तर ते किती 10 वर्षासाठी घेतलं असेल, अंतर्गत असेल, बाह्य असेल. नॉन डेप्ट लोन रिकव्हर म्हणजे काय ठराविक कालावधीसाठी सरकारने कर्ज घेतलं असेल ते. मग नॉन डेप्ट मध्ये कसं आपण लोन रिकव्हर म्हणजे जे काही पहिलं कर्ज दिलं होतं ते किती 4-5 वर्षांनी त्या मुदलाची रक्कम आली, निर्गुंतवणूक वगैरे असेल, हे सगळं कसं एक भांडवली पार्ट जो असतो तो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कन्सिडर केला जातो. नंतर खर्च. आता भारत सरकारने राज्य काय केलं असेल, लोनमध्ये पैसा दिला असेल कुणाला, विदेशी सरकारला म्हणा वगैरे किंवा राज्य सरकारला, जे काही लोनमध्ये राज्य सरकार असेल, विदेशी गव्हर्नमेंट असेल, ह्यांना काय केलं, भारत सरकारने लोनमध्ये पैसे दिले 5 वर्षासाठी 4 वर्षासाठी, तर ते लोनमध्ये कन्सिडर केलेला कुठं कशामध्ये, भांडवलचा खर्च ह्याच्यामध्ये काउंट केलं जातं. नंतर भांडवलमध्ये वस्तू सेवा, मी सांगितलं मी ब्रिज बनवायचे आहेत, आणखी काय करायचं, हॉस्पिटल बनवायचे आहेत, आणखी दुसऱ्या गोष्टी कोणत्या आल्या, ब्रिज, हॉस्पिटल असतील, परत हायवे असतील, म्हणजे असे मोठे भांडवल तयार करणाऱ्या गोष्टी जिथं आपण इन्व्हेस्टमेंट केली जाते, गुंतवणूक केली जाते, सरकारचा तो झाला सरकारचा कशामध्ये, भांडवली खर्च. अशा प्रकारे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक ज्या वेळेस ठेवलं जातं, म्हणजे वार्षिक बजेटमध्ये एक पार्ट असतो तो म्हणजे कलम 112 नुसार काय केलं जातं, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक ठेवलं जातं. आणि हे ज्यावेळेस वार्षिक वित्तीय विवरणपत्रक ठेवलं जातं त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, एक कोणता, महसुली पार्ट आणि दुसरा असतो तो म्हणजे कोणता, भांडवली पार्ट. महसूलमध्ये कोणता, महसूलमध्ये काय जमा झाली, महसूलमध्ये काय खर्च झाला, आणि भांडवलमध्ये काय, भांडवलमध्ये किती जमा प्राप्ती झाली आणि भांडवलमध्ये किती खर्च झाला. आता हे सगळं झालं, हा टॅक्समध्ये पैसा आला तुम्हाला, नॉन टॅक्समध्ये आला, परत व्याज घेतलेला एक सरकारने वगैरे, म्हणजे परत कशामध्ये, डेप्टमध्ये व्याज घेतलेला आहे तो पैसा आला, नॉन डेप्ट निर्गुंतवणूक करून पैसा आला. हा सगळा पैसा जाणार कुठं, तर हा पैसा सगळा जाणार कुठं, कलम 266. बघा, कलम 266 नुसार काय सांगितलेलं आहे, कशाचा उल्लेख केलेला आहे, संचित निधीचा, संचित निधी. मग
भारत सरकारला जो काही टॅक्समध्ये घेतलेला जो पैसा असेल भारत सरकारने, परत पहिलं दिलेलं लोन असेल ते रिकवर केलेलं असेल म्हणजे भारत सरकारने लोनमध्ये जो घेतलेला पैसा असेल किंवा लोन रिकवर केलेला असेल, हा सगळा पैसा कुठं जाणार? लोन रिकवर म्हणजे टॅक्समध्ये आलेला, परत दुसरा कोणता मी सांगितलं कर्ज घेतलेलं, लोन रिकवर केलेला, हा सगळा पैसा कुठं जाणार? कलम 266 नुसार कुठं जाणार? संचित निधीमध्ये. म्हणजे भारत सरकारला जेवढा पैसा आलेला आहे तो काय करावा लागणार? कुठं जाणार? कलम 266 नुसार संचित निधीमध्ये. मग हा संचित निधीमध्ये पैसा गेला, मग इथून काय करायचं आहे? भारत सरकारला काय करायचं? खर्च करायचा आहे. मग त्याच्यासाठी कुणाची परमिशन घ्यावी लागेल? संसदेची परमिशन घ्यावी लागेल. आता कलम 266 मध्ये दोन गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. एक गोष्ट म्हणजे कोणती? संचित निधीमध्ये, हा सगळा पैसा संचित निधीमध्ये गेला. नंतर दुसरी गोष्ट आहे ती मी कलम 266 मध्ये केलेली आहे. कलम 266 मध्येच बघा, इथं लिहितो मी आता, 266 मध्ये सांगितलेलं आहे सार्वजनिक लोकलेखे किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. सार्वजनिक लोकलेखे त्यालाच म्हटलं जातं काय? पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. ह्याचा बी काय केलेला आहे? कलम 266 मध्ये उल्लेख केलेला आहे. आता हे कलम ह्याच्यामध्ये बघा, सार्वजनिक लोकलेखे किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया आहे. ह्याच्यामध्ये पैसा जातो. ह्याच्यामध्ये कुठला पैसा जातो? जे सरकारचे वेगवेगळे सेव्हिंग स्कीम चालवतं सरकारचा, किंवा प्रोव्हिडंट फंड मध्ये जो पैसा आलेला आहे तो म्हणा, परत पोस्ट ऑफिस मधले डिपॉझिट असतील, परत बाकी दुसऱ्या गोष्टी कोणत्या ह्या झाल्या. आता बघा इथं कर आहे, प्रत्यक्ष कर. सपोज एखादा कर असेल कोणता? कॉर्पोरेशन टॅक्स किंवा निगम कर आहे. निगम कर किंवा महामंडळ कर म्हणलं जातं त्याला. हा प्रत्यक्ष कर आहे. ह्याच्यावर सरकारने काय लावला? हेल्थ अँड एज्युकेशन सेस लावला. सपोज हेल्थ अँड एज्युकेशन सेस लावला. शिक्षण, आपला आरोग्य आणि शिक्षण उपकर लावला. मग हा आरोग्य आणि शिक्षण उपकर लावला, ह्याच्या संदर्भात सरकारने काय केलं? संसदेत कायदा ह्याच्या संदर्भात आरोग्य आणि शिक्षण उपकर लावला. ह्याच्या कशावर? निगम करावर, म्हणजे करावर कर लावला. आणि हा जो पैसा येणार आहे आरोग्य, मी काय नंतर घेईल तुम्हाला, कर उपकर म्हणजे काय सगळं प्रकार वगैरे त्याचे. मग हा जो करावर कर लावलेला हेल्थ अँड, ह्याचा एक फंड तयार केला. कुठं? संसदेत कायदा पास करून. ह्याचा काय केला? एक फंड तयार केला. काय करून? संसदेमध्ये कायदा पास करून काय केला सरकारने? याचा एक फंड तयार केला. आणि ह्या फंड मध्ये जो आलेला पैसा आहे, म्हणजेच काय म्हटलं जातं, तो कशामध्ये आलेला पैसा आहे? सार्वजनिक लोकलेखे, कशामध्ये? पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया मध्ये काय झालेला आहे? पैसा आलेला आहे. मग हा वेगवेगळ्या मार्गाने जो पब्लिक अकाउंट मध्ये जो पैसा आलेला आहे, म्हणजे करावर कर लावून म्हणा वगैरे, याच्यासाठी जर फंड बनवला असेल तर तो तिथे जाणार, नसेल बनवला तर कुठे जाणार? तो बी पैसा मग संचित निधीमध्ये जाणार. आणि जर बनवलेला असेल तर तो कुठं जाणार? मग पब्लिक अकाउंट मध्ये. आणि मग पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया म्हणजे पहिल्यांदा फंड बनवताना संसदेची परमिशन घ्यावी लागते. आणि हिथून जर पैसा खर्च करायचा असेल, बघा सार्वजनिक लोकलेखे, हिथून जर पैसा खर्च करायचा असेल तर संसदेची परमिशन घ्यावी लागत नाही. पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया मधून सरकारला काय करावं लागत नाही? संसदेची परमिशन घ्यावी लागत नाही, परवानगी घ्यावी लागत नाही. पहिल्यांदा फक्त फंड बनवता वेळेस फक्त काय करावं लागते? परमिशन घ्यावी लागते. मग पण संचित निधीमधून जो आलेला पैसा आहे, हा जर खर्च करायचा असेल तर सरकारला काय करावं लागते? संसदेची परमिशन घ्यावी लागते. हे दोन प्रकारचे झाले. कोणते? बघितलं आपण कोणतं? 266 नुसार कोणतं? संचित निधी आणि सार्वजनिक लोकलेखे किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. नंतर कलम 267. कलम किती? 267. कलम 267 मध्ये उल्लेख केलेला आहे आकस्मिक निधी, कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया. कंटिजेन्सी फंड ऑफ इंडिया, कंटिजेन्सी फंड. आता कुठं युद्ध झालं, आणखी काय डिसास्टर, आपत्ती आली, तर अशा वेळेस सरकारला पैसे खर्च करण्यासाठी हा फंड तयार केलेला आहे. कोणता? म्हणजे अशा वेळेस जर काय अचानक खर्च आला जो कधी विचार केला नव्हता, तर अशा वेळेस जो पैसा काय करावा लागणार, एक ठराविक पैसा काय केला जातो, ह्या म्हणजेच 500 करोड रुपये काय केले जातात? 500 करोड रुपये ह्या कंटिजेन्सी फंड आकस्मिक निधीमध्ये ठेवले जातात. मग इथे पैसे कुठून येतात? त्या आकस्मिक निधीमधून पैसे कुठं? तर या संचित निधीमधूनच काय केले जातात? हे 500 करोड काढून काय केले जातात? हे संचित आकस्मिक निधी कंटिजेन्सी फंड मध्ये काय केले जातात? ठेवले जातात. मग हा जो फंड असतो तो कुणाकडे असतो? राष्ट्रपतीकडे असतो. हा जो फंड असतो तो प्रेसिडेंटकडे असतो, राष्ट्रपतीकडे असतो. आणि राष्ट्रपतीच्या वतीनं हा वित्त सचिव काय करत असतो? या फंड सांभाळत असतो. एक प्रकारे म्हणलं तर चालेल, वित्त सचिव.
राष्ट्रपतीच्या वतीनं फायनान्स सेक्रेटरी वित्त सचिव काय करत असतो, तो फंड काय करत असतो, सांभाळत असतो. मग नंतर अचानक खर्च आला तर काय केला जातो, तो खर्च झाल्यानंतर संसदेत कायदा पास करून वगैरे मग त्याच्यातून संचित निधीमधून काय केला जातो, पैसा खर्च केला जातो. सपोज हे 500 करोड मधले 300 करोड खर्च झाले, नंतर मग 200 आणखी 300 करोड टाकावं लागतील, तर कुठून टाकले जातील, परत संचित निधीमधून पुढच्या बजेटमध्ये काय केले जातील, ते ह्या कंटिन्जन्सी फंड आकस्मिक निधीमध्ये काय केला जाईल, पैसा टाकला जाईल. हे झाले 3 फंड. ओके. आणि आपण बघितलं बजेट ठेवता वेळेस मी सांगितलं कलम 200 आपलं 112 नुसार काय ठेवावं लागतं, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. हे झालं कलम 112 नुसार. कलम 112 नुसार काय, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हे ठेवलं, किंवा ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हे कलम 112 नुसार ठेवलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ठेवावं लागते ती म्हणजे कलम 266 नुसार. कलम 266 मध्ये सांगितलेलं आहे बघा की कलम 266 मध्ये सांगितलेलं आहे, जर संसदेला काय करायचं आपल्याला, कोणताही म्हणजे संचित निधीमधून पैसा खर्च करण्यासाठी काय करावं लागेल, संसदेची परमिशन घ्यावी लागेल. आणि ही परमिशन घेण्यासाठी सरकारला कोणतं बिल ठेवावं लागेल, अप्रोप्रिएशन बिल ठेवावं लागेल. हे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय, जर काय करायचे, संचित निधीमधून जर पैसा खर्च करायचा असेल तर सरकारला कुणाची, संसदेची परमिशन घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी काय ठेवावं लागेल, अप्रोप्रिएशन बिल ठेवावं लागेल. नंतर तिसरी गोष्ट कलम 265 घटनेमधला आपला किती, कलम नंबर 265. आता हा कलम नंबर 265 आहे घटनेमधला. ह्याच्यामध्ये बघा कलम नंबर 265. मग ह्या कलम नंबर 265 मध्ये असा उल्लेख केलेला आहे, कलम नंबर 265 मध्ये जर सरकारला काय करायचंय, ही करायचंय, टॅक्समध्ये पैसा जमा करायचा आहे. टॅक्समध्ये सरकार असं डायरेक्ट पैसा जमा करू शकत नाही. मग सरकारला टॅक्स लावायचा, लोकांवर पैसा जमा करायचा आहे. त्याच्यासाठी सरकारला काय करावं लागणार, संसदेची परमिशन घ्यावी लागणार. आणि ही संसदेची परमिशन सरकारला येणाऱ्या वर्षासाठी टॅक्समध्ये पैसा वगैरे जमा करण्यासाठी संसदेची परमिशन घ्यावी लागणार. आणि ही संसदेची परमिशन घेण्यासाठी एक ठेवलं जाईल कोणतं, फायनान्स बिल. फायनान्स बिल ठेवलं जाईल. आणि हे जे फायनान्स बिल ठेवलं जातं त्यावेळेस ह्याच्यामध्ये जे फायनान्स बिल ठेवल्यानंतर हिथं सपोज सांगितलं असेल 10% टॅक्स जमा करायचा आहे, किती, एखादा कर असेल तो काय करायचा, आपल्याला 10% लावायचा आहे. तर संसद काय करू शकते, ह्या बिलमध्ये जो कर सांगितलेला आहे तो एकतर काय करू शकते, कमी करू शकते, किंवा तो कर काय करू शकते, रद्द करू शकते. 10चा किती, 9% आणू शकते, किंवा तो कर काय करू शकते, पूर्णपणे रद्द करू शकते. परंतु तो कर जो आहे त्याचं पर्सेंटेज किती टक्के ठेवायचं, तो काय करू शकत नाही, वाढवू शकत नाही संसद, जे फायनान्स बिल मध्ये ठेवलं जातं ते. आता ही एक गोष्ट झाली. नंतर बघा फायनान्स बिल नंतर हे 3 गोष्टी काय कराव्या लागतात, बजेटमध्ये ठेवाव्या लागतात. कोणतं, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, अप्रोप्रिएशन बिल, किंवा त्याला विनियोजन विधेयक म्हटलं जातं, विधेयक. आता हे 3 गोष्टी ठेवल्या, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, अप्रोप्रिएशन बिल आणि फायनान्स बिल. मग कलम, आता हे संसदेत पास करण्यासाठी लोकसभेत काय मेजॉरिटी आहे, पास होईल. पण राज्यसभेत होईल का, नाही. राज्यसभेमध्ये एखाद्या पार्टीची मेजॉरिटी नसेल तर तिथं मग काय होईल, आलतर राहील. अशी गोष्ट होऊ नये म्हणून कलम 110 मध्ये काय सांगितलंय, कलम नंबर 110. कलम नंबर 110 मध्ये असं सांगितलेलं आहे, कशाचा, हे जे 3 सांगितलं मी, आपलं अप्रोप्रिएशन बिल आणि फायनान्स बिल ठेवावं लागतं. मग हे अप्रोप्रिएशन बिल आणि फायनान्स बिल हे काय असेल, धन विधेयक असेल. अप्रोप्रिएशन बिल आणि फायनान्स बिल काय असेल, धन विधेयक असेल. असं कुठं सांगितलं, कलम 110 मध्ये. आणि ही धन विधेयक पास कुठं केलं जाईल, लोकसभेमध्ये केलं जाईल. आणि लोकसभेमध्ये सिंपल मेजॉरिटीनं पास झालं, लोकसभेत काय झालं, पास झालं. आणि ज्यावेळेस हे धन विधेयक कुठं जाईल, राज्यसभेमध्ये जाईल. राज्यसभे ह्याच्यावर फक्त काय करू शकते, डिस्कस करू शकते. तिथं त्या बिलवर काय वोटिंग वगैरे करू शकत नाही, किंवा दुरुस्ती करू शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये काय करू शकते, सजेशन देऊ शकते राज्यसभा. मग राज्यसभा राज्यसभेने सजेशन दिल्यानंतर बघा हे बिल कुठं ठेवलेलं आहे, लोकसभेमध्ये पास झालं. नंतर दुसरीकडे परत कुठं जाणार, राज्यसभेमध्ये गेल्यानंतर धन विधेयक, राज्यसभा किती दिवस त्याच्यावर हे करू शकते, म्हणजे राज्यसभेमध्ये काय होईल, फक्त डिस्कशन होईल, त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे, म्हणजे एक प्रकारे सजेशन वगैरे काय करू शकते, राज्यसभा देऊ शकते. मग हे राज्यसभेचे सजेशन वगैरे ऍक्सेप्ट करायचे का नाही,
हे लोकसभेला म्हणजे लोकसभेवर डिपेंड असतं. लोकसभा काय करू शकते, ॲक्सेप्ट बी करू शकते किंवा ती ॲक्सेप्ट नाही बी करू शकत. पण राज्यसभा जी जास्तीत जास्त बिलचा डिले किती करू शकते, 14 दिवस. 14 दिवसाच्या आधच राज्यसभेला काय ज्या गोष्टी असतील त्या फायनल सांगाव्या लागतील. मग राज्यसभेने सांगितल्यानंतर लोकसभेमध्ये ते बिल आणलं, राज्यसभेच्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या का नाही लोकसभेवर डिपेंड आहे का, तसंच ते बिल पास करायचं. म्हणजे तसंच ते बिल काय करायचं, पुढं प्रेसिडेंट राष्ट्रपतीच्या परमिशनला काय करायचं, द्यायचं. हे कुणावर डिपेंड आहे, लोकसभेवर. ज्यावेळेस धनविधेयक ठेवलं जातं त्यावेळेस सुरुवातीला राष्ट्रपतीची काय करावं लागते, संमती घ्यावी लागते, परवानगीनंच ते बिल काय करावं लागतं, म्हणजे ठेवावं लागतं. आणि ते ठेवल्यानंतर परत मग पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही वगैरे त्याच्यावर होते आणि काय केलं जातं, धनविधेयक पास झालं जातं. मग सरकार काय करू शकतं, कर आकारू शकतं. नंतर खर्च करण्याला काय झालं, 1 वर्षासाठी येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी काय झालं, फ्री झालं. म्हणजे हे सगळा झाला कशा प्रकारचा पार्ट, एक प्रकारे बजेटचा पार्ट. आता सपोज ही धनविधेयक, हे धनविधेयक जे ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असेल, म्हणजे काय कंप्लेंट वगैरे असेल, मग काय सपोज, आणि मग ह्याच्या रिलेटेड जे फायनल डिसिजन जे दिले जातात लोकसभेमध्ये वगैरे म्हणा, हे फायनल डिसिजन कोण देतं, लोकसभेचं सभापती. हे धनविधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा शेवटचा जो अधिकार असतो, म्हणजे शेवट ह्या धनविधेयकासंदर्भात काय जर मॅटर असेल तर लोकसभेचा सभापती आहे, ह्याचं डिसिजन काय असतं, फायनल असतं. मग हे सपोज हे लोकसभेच्या सभापतीचं डिसिजन काय झालं, फायनल झालं. परंतु सपोज हे कलम 110 मध्ये सांगितलेलं आहे. मग सपोज एखादा व्यक्ती जर असेल, म्हणजे एखादा व्यक्ती आहे म्हणजे त्याला धनविधेयकाविषयी जर कोर्टामध्ये कंप्लेंट करायची असेल तर तो करू शकतो का, म्हणजे मेंबर आहे संसदेचा सदस्य, तो धनविधेयकाच्या संदर्भात कोर्टामध्ये कंप्लेंट करू शकतो का, तर नाही करू शकत. का, तर कलम 122 कलम घटनेतला आपला किती 122 काय सांगतोय की कोर्ट हे जे काय संसदेचं जे हे आहे म्हणजे प्रोसिडिंग आहे त्याच्यामध्ये काय करू शकत नाही, इंटरफेअर करू शकत नाही. हे कुठं सांगितलेलं आहे, कलम 122 मुळे. त्याच्यामुळे तो व्यक्ती काय करू शकत नाही, कंप्लेंट सुद्धा काय देखील करू शकत नाही किंवा कोर्ट ते ॲक्सेप्ट करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशाविषयी झाल्या, धनविधेयकासंदर्भात. धनविधेयक ज्यावेळेस पास केलं जातं ते 6 स्टेजमध्ये केलं जातं. पहिल्यांदा काय केलं जातं, ते ठेवता वेळेस ते प्रेझेंट केलं जातं, कुठं प्रेझेंटेशन त्याचं केलं जातं संसदेमध्ये. मग प्रेझेंटेशन केल्यानंतर त्याच्यावर काय होते, आम बस होती, म्हणजे एक प्रकारे जनरल डिस्कशन वगैरे होतं दुसऱ्या स्टेजमध्ये. दुसऱ्या स्टेजमध्ये जनरल डिस्कशन झाल्यानंतर तिसरी स्टेज असते त्याची पडताळणी वगैरे केली जाते. डिपार्टमेंट वेगवेगळ्या कमिट्या वगैरे असतात तिसऱ्या स्टेजमध्ये. मग कमिट्याने पडताळणी वगैरे केल्यानंतर चौथ्या स्टेजमध्ये काय केलं जातं, त्याचं वोटिंग होतं. वोटिंग झाल्यानंतर 5व्या स्टेजला काय केलं जातं, अप्रोप्रिएशन बिल, विनियोजन विधेयक आहे हे काय केलं जातं, 5व्या स्टेजला पास केलं जातं. आणि 6व्या स्टेजला जे आहे हे काय केलं जातं, फायनान्स बिल पास केलं जातं. अशा प्रकारे आपलं काय झालं, धनविधेयक पास झालं. आणि मग बजेटच्या नंतर मग झालं हे झालं काय झालं, बजेट ठेवता वेळेस सरकारला ही सगळी प्रोसेस काय करावी लागते, फॉलो करावी लागते. आता नंतर पुढे बघा, वोट ऑन अकाउंट म्हणजे काय समजून घ्या. पहिला एक कन्सेप्ट होता वोट ऑन अकाउंट. बजेट आपलं वित्तीय वर्ष किंवा आर्थिक वर्ष किती असतं, आपलं 1 एप्रिल ते सरकारचं आर्थिक वर्ष काय, 1 एप्रिल ते 1 मार्च, आपलं 31 मार्च. किती, 1 एप्रिल ते 31 मार्च. जनरली जे बजेट आहे, बजेट, आता बजेट ह्या शब्दाचा घटनेमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही, हे बी एक गोष्ट लक्षात ठेवून द्या. आणि बजेट हा शब्द हा फ्रेंचमधून आलेला आहे, फ्रान्समधून आलेला आहे एक प्रकारे म्हटलं तर चालेल. आणि हे जो आहे बगेट नावाच्या शब्दापासून आलेला आहे. बजेट म्हणजे काय, तर लेदर बॅग, एक लेदरची बॅग, त्या शब्दापासून काय झालेला आहे, हा बजेट हा शब्द आलेला आहे. मग ते फायनान्स मिनिस्टर लेदर बॅग वगैरे घेऊन ते सगळ्या गोष्टी. मग पण ते जाऊ द्या. आता 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय गव्हर्नमेंटचं काय आहे, आर्थिक वर्ष आहे. जनरली बजेट काय पहिलं केलं जायचं 2017च्या आधी. बजेट जे आहे हे फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये ठेवलं जायचं, शेवटच्या आठवड्यामध्ये ठेवलं जायचं. आणि ते पास होता किती दिवस कधीपर्यंत जायचं, ते जवळजवळ एप्रिलचा येईल ते मे मंथ यायचं, एप्रिल ते जवळजवळ कधी मे महिना यायचा. आणि सरकारचं वर्ष कधीपासून पास होतंय,
1 एप्रिलपासून सुरू होते. मग हे जे सपोज बजेट पास व्हायला मेचा कालावधी गेला तर सरकारला एवढ्या 2 महिन्यामध्ये काहीतरी त्या ठराविक कालावधीमध्ये खर्च करण्यासाठी पैसा पाहिजे ना. कारण 1 एप्रिलपासून सरकारला कामगारांचा पगार आलं, सगळ्या इतर गोष्टी आल्या, ह्या खर्च करण्यासाठी सरकार कुठून पैसा आणणार. मग ह्याच्यासाठी जेवढा बजेटमध्ये एस्टिमेट केलेलं आहे 1 वर्षामध्ये, सपोज काय असेल ठराविक, सपोज 60 करोड केलेलं आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. 60 करोड एवढं कमी नाही, पण ते 1 लाख कन्सिडर करा. 60 करोड काय केलेलं आहे बजेटचं एस्टिमेट आहे या वर्षाचं. मग 60 करोड पैकी 1/6 भाग म्हणजे जेवढं एस्टिमेट केलंय त्याच्या 1/6 भाग काय करायचा हे 2 महिन्यासाठी. कोणता? एप्रिलपासून ते कधीपर्यंत? एप्रिल आणि मे या 2 महिन्यासाठी काय केला जायचा, म्हणजे एक प्रकारे वोट ऑन अकाउंटच्या रूपात काय केला जायचा, तो खर्च संसदेमध्येच पास केलं जायचं ते वोट ऑन अकाउंट. आणि ते पास केल्यानंतर 1/6 म्हणजे किती? 60चं 1/6 किती येणार, जे काय असेल 10 करोड येईल. किती येईल? 10 करोड येईल. मग हे 10 करोडच फक्त काय करणार ते 2 महिन्यामध्ये खर्च करू शकतो सरकार. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, वोट ऑन अकाउंट पास केलं जातं, कारण बजेट पास होता टाइम लागतो त्याच्यामुळं. पण हे कधी 2017च्या आधी घडत होतं. वोट ऑन अकाउंट काय करायचं, पास करायला लागायचं हे 2 महिन्याचा खर्च भागवण्यासाठी. मग हे वोट ऑन अकाउंट मग सरकार 2017ला सरकारने काय केलं, 2017 पासून बजेट घटनेमध्ये असं सांगितलं नाही कुठं की शेवटच्या आठवड्यातच फेब्रुवारीच्या बजेट ठेवायचं किंवा बजेट ठेवायचंच असं घटनेमध्ये कुठं सांगितलेलं नाही, पण जनरली ठेवलं जातं. मग हे काय सरकारने काय केलं 2017 पासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली ठेवायला. आणि मेच्या आपलं एप्रिलचा ह्याचा मार्चचा एंड येईपर्यंत हे बजेट काय केलं सरकारने पास केलं 2017 पासून. म्हणजे वोट ऑन अकाउंटचं झंझटच नको, म्हणजे टेन्शनच नाही एक प्रकारे वोट ऑन अकाउंटचं. म्हणजे 2017 पासून हे वोट ऑन अकाउंट नाही, पण 2017च्या आधी काय केलं जायचं, वोट ऑन अकाउंट पास केलं जायचं, कारण बजेट व्हायला वेळ लागत होता त्याच्यामुळे. हे झालं वोट ऑन अकाउंटच्या संदर्भात. दुसरी गोष्ट हंगामी बजेट. पहिलं प्लॅन बजेट ठेवलं जायचं, परत दुसरं कोणतं म्हटलं जायचं, नॉन प्लॅन बजेट. हे मी सांगेल ज्यावेळेस बजेटचे प्रकार गेले त्यावेळेस थोडक्यात सांगेल फक्त. हे काय वेळा आता आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, कारण हे रद्द झालेलं आहे. हे काय केलेलं आहे 2017 पासून दोन्ही बजेट काय केली, मर्ज केली. हे वेगवेगळं प्लॅन बजेट वेगळं असायचं, नॉन प्लॅन बजेट वेगळं असायचं. हे दोन्ही बजेट काय करण्यात आलेले आहेत, एकत्र करण्यात आलेले आहेत. कधीपासून? 2017 पासून. असा घटनेत कुठेही उल्लेख नाही किंवा प्लॅन बजेट सेपरेट ठेवा, नॉन प्लॅन बजेट सेपरेट ठेवा, किंवा रेल्वे बजेट पहिलं ठेवलं जायचं, हे रेल्वे बजेट सेपरेट ठेवा, असा बी घटनेत कुठेही काय नाही उल्लेख केलेला नाही. हे 2017 पासून हे रेल्वे बजेट बी काय जनरल बजेटमध्ये काय करण्यात आलं, मिसळण्या म्हणजे एक प्रकारे ही करण्यात आलं, म्हणजे विलगीकरण करण्यात हे करण्यात आलं, एकत्र मर्ज करण्यात आलं. नंतर हंगामी बजेट ठेवलं जातं, इंटरिम बजेट म्हणतो आपण त्याला, हंगामी बजेट, इंटरिम बजेट. जे हंगामी बजेट ठेवलं जातं, एखादं केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणजे जे काळजी घेणारं सरकार आहे असं हंगामी बजेट ठेवतं. म्हणजेच काहीतरी एक प्रकारे बघा, जनरल इलेक्शन आहे, आज इलेक्शन आले ती, सरकार आता पुढच्या वर्षी कोणतं येईल सांगता येत नाही, आणि इलेक्शन आले ती, आणि इलेक्शन किंवा युतीचं सरकार आहे आणि ह्यांच्यामध्ये काहीतरी वाद चालू आहे आणि ते सरकार पडण्याची शक्यता आणि इलेक्शन होण्याची शक्यता आहे. असे जेव्हा वेळ येते इलेक्शन होण्याची शक्यता आहे, म्हणजे येणाऱ्या ह्या अर्थसंकल्पामध्ये काय होईल, इलेक्शन होऊ शकतात. मग अशी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस काय केलं जातं, हंगामी बजेट ठेवलं जातं. आणि हे हंगामी बजेट जे ठेवलं जातं, हे हंगामी बजेट ठेवलं, मग हे हंगामी बजेट ठेवलं जातं. नंतर मग नवीन इलेक्शन झाले, इलेक्शन नंतर काय झालं, नवीन सरकार निवडून आलं, नवीन सरकार निवडून आल्यानंतर ते काय करू शकतं, त्यांचं स्वतःचं बजेट सुद्धा काय करू शकतं, ठेवू शकतं. जसं 2019ला बघा हंगामी बजेट ठेवलं होतं, फायनान्स मिनिस्टर कोणी पियुष गोयलने त्यावेळेस, म्हणजे आणि नंतर मग 2000 मोदी सरकार निवडून आल्यानंतर मग परत निर्मला सीतारामन नवीन फायनान्स मिनिस्टर, त्यांनी काय केलं, हंगामी बजेट ठेवलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हंगामी बजेट विषयी, म्हणजे एक प्रकारे काय तर इलेक्शनच्या काळामध्ये असं बजेट ठेवलं जातं, हंगामी बजेट. आता इकॉनॉमिक सर्वे, इकॉनॉमिक सर्वे बनवलं जातं, आर्थिक सर्वेक्षण, आर्थिक सर्वेक्षण बघा, इकॉनॉमिक सर्वे. आता इकॉनॉमिक सर्वे ज्या वेळेस बनवला जातो, बजेट जर हे 2020ला ठेवलं, सपोज बजेट 2020ला ठेवलं, तर बजेटचं टायटल काय असणार येणाऱ्या कालावधीसाठी, कधी 2020-21,
बरोबर. आणि ज्यावेळेस इकॉनॉमिक सर्वे कधीचा काय सांगणार, हे तर ह्याचं जे टायटल असतं ते काय असतं 2019-20. बघा 2020ला इकॉनॉमिक सर्वे ठेवलेला आहे, त्याचं टायटल काय असणार आहे, त्याचं हे असणार लेबलिंग कसं असणार आहे 2019-20. आणि बजेटचं कसं असणार आहे 2020-21 येणार आहे ह्याच्यासाठी. मग इकॉनॉमिक सर्वे पहिला जो आहे 2013-14च्या आधी हा इकॉनॉमिक सर्वे सिंगल वॉल्यूम म्हणजे एकच वॉल्यूम असायचा, एकच ह्याच्यामध्ये ठेवला जायचा. नंतर त्याचं 2 पार्ट करण्यात आलं 2013-14-15 पासून. 2014-15 पासून याचं 2 पार्ट करण्यात आलं, एक म्हणजे वॉल्यूम 1 आणि दुसरं म्हणजे काय वॉल्यूम 2. अशा 2 प्रकारे काय केला जातो इकॉनॉमिक सर्वे ठेवला जातो. वॉल्यूम 1 मध्ये जो असतं ते असतं म्हणजे येणाऱ्या पास्टचा डाटा असतो सगळा, आणि वॉल्यूम 2 मध्ये फ्युचरचं सजेशन वगैरे असतं, ह्या सगळ्या गोष्टी. आता इकॉनॉमिक सर्वे ठेवण्याचं काम कोण करतं, मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. यांची पोस्ट चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, मुख्य आर्थिक सल्लागार. जनरली आता सध्याचे कोण आहेत चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. ह्याच्या आधी मनमोहन सिंग बी राहिलेले आहेत, नंतर रघुराम राजन बी होते, नंतर आणखी आता जे होते अरविंद सुब्रमण्यम बी होते. 2018 पासून सध्याचे आता मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. मग हे काय करतात, एक प्रकारे इकॉनॉमिक सर्वे ठेवण्याचं काम करतात. मग ह्या इकॉनॉमिक सर्वे ज्यावेळेस बजेट ठेवलं जातं, बजेटच्या काही दोन म्हणजे एक बजेटच्या अगोदर काय केला जातो इकॉनॉमिक सर्वे जनरली ठेवला जातो. असं काही घटनेमध्ये कुठं लिहिलेलं नाही की बजेटच्या अगोदरच ठेवायचा वगैरे, पण बजेटच्या अगोदर काय केला जातो इकॉनॉमिक सर्वे ठेवण्यात येतो. आता इकॉनॉमिक सर्वे मी सांगितलं चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत, हे जी पोस्ट असते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामधलं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर जे आहे आर्थिक कार्य विभाग, इकॉनॉमिक अफेअर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर ह्याच्या अंतर्गत ही पोस्ट येते कोणती, मुख्य आर्थिक सल्लागार जनरल. हा जो असतो एक आणि नंतर मग 2 वॉल्यूममध्ये वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2. ह्याच्यामध्ये आणखी बघा थोड्याफार गोष्टी. वॉल्यूम 2 मध्ये जो असतो तो पास्ट इयरचा डाटा असतो, मागील वर्षाचा काय असतो सगळा डाटा असतो. आणि वॉल्यूम 1 मध्ये जो असतो फ्युचरचा असतो, ॲक्च्युली येणाऱ्या कालावधीसाठी काय केलं जातात, फ्युचरसाठी काय सजेशन वगैरे असतात ते कुठं दिले जातात, वॉल्यूम 1-2 मध्ये दिले जातात, आपलं वॉल्यूम 1 मध्ये दिले जातात. 2018-19ला ज्यावेळेस ठेवला होता, म्हणजे 18-19चा इकॉनॉमिक सर्वे कधी 19ला ठेवला असेल, मग ह्यावेळेस जो ठेवला होता त्याला काही कोणती थीम वगैरे नव्हती, कोणती थीम वगैरे नव्हती. ह्याचा जो कलर होता स्काय ब्ल्यू कलर होता, निळा कलर होता एक प्रकारे म्हणलं चालेल, स्काय ब्ल्यू कलर होता. म्हणजे त्याचा हे कशासाठी ठेवला होता, तर आपली इकॉनॉमी किती बनवायची आहे, $5 ट्रिलियन बनवायची. भारतीय इकॉनॉमीला किती करायचे, $5 ट्रिलियन करायचं आहे, ह्याच्या संदर्भात. म्हणून हा उद्देश म्हणजे ह्याच्या मागचा होता, एक स्काय ब्ल्यू कलर मागचा. नंतर 2019-20ला इकॉनॉमिक सर्वे ठेवला, त्याला बी अशी कोणती पर्टिक्युलर थीम नव्हती, परंतु त्याचा जो कलर होता लाव्हेंडर किंवा पर्पल कलर असं म्हटलं जातं. जे आता नवीन 100 रुपयाची नोट आहे त्याचा कलर जो आहे तो पर्पल कलरचा इकॉनॉमिक सर्वे होता. ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं बघा, हा लॅव्हेंडर किंवा पर्पल, ह्याच्यामधून काय सांगायचं आहे, तिथं जुन्या आयडिया असतील, जुने विचार, नवीन विचार, ह्या सगळ्यांचा संगम करून काय करायचं, आपल्याला वेल्थ जनरेट करायची, इकॉनॉमीमध्ये काय करायची, डेव्हलपमेंट आणायची, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणून ह्यांनी काय केलं, ह्या लॅव्हेंडर किंवा पर्पल कलर ह्यावेळेस ठेवलेला आहे 2019-20 साठी. म्हणजे जशी 100 रुपयाची जुनी नोट आणि नवीन नोट ह्या सगळी एकत्र करून नवीन कलर तयार होईल अशा प्रकारे हे झालं. आणि जो बजेट ठेवलं गेलं बघा, ह्याच्यामध्ये आणखी काही फॅक्च्युअल गोष्टी. बजेट ठेवलं, बजेटची 2018ला काही 2018-19ला जे बजेट ठेवलं ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर थीम नव्हते, पण 2020ला जे बजेट ठेवलं गेलं ह्याच्यामध्ये 3 थीम होत्या. 3 थीम सांगण्यात आल्या ह्या 2020च्या बजेटमध्ये. पहिली होती महत्वाकांक्षी भारत, ॲस्पायरेशनल इंडिया, महत्वाकांक्षी भारत, ॲस्पायरेशनल इंडिया. दुसरी थीम होती याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर ऑल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर
ऑल, सर्वांसाठी आर्थिक विकास. आणि तिसरी होती केअरिंग इंडिया, देखरेख करणारा भारत, केअरिंग इंडिया. अशा 3 थीम होत्या. ह्यावेळी ज्यावेळेस बजेट ठेवलं होतं 2020ला त्यावेळेस 3 थीम सांगितलं होतं. ह्याच्या आधीच्या बजेटमध्ये 2018-19ला काही थीम वगैरे कोणती ठेवण्यात आली नव्हती. हे झालं थोडक्यात बजेटविषयी. नंतर आता बघा, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 विभाग असतात. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत किती? 5 विभाग असतात. मी प्रत्येक वेळेस सांगितलं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 विभाग असतात. ह्या विभागाचं हे काम असतं. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत होतो ज्या त्या वेळेस, परंतु आता एकदम मी असं कंपाईल करून सांगितलेलं आहे. बघा, 5 विभागामध्ये जे आर्थिक कार्य विभाग आहेत, कोणता पहिला विभाग? एक आर्थिक कार्य विभाग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर. ह्याचं काम काय आहे? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअरचं बजेट बनवण्याचं. बजेटच्या संदर्भात जो काय मॅटर असेल तर कोण बघतं? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर, आर्थिक कार्य विभाग. परत ज्या स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे ती सरकारच्या वेगवेगळ्या, त्यांचं व्याजदर वगैरे ठरवण्याचं काम बी कोण करतं? हे आर्थिक कार्य विभाग. परत ह्याच्यामध्ये मी सांगितलं चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर काय बनवतात? आर्थिक सर्वेक्षक, इकॉनॉमिक सर्वे बनवतात. मग हे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरची जी पोस्ट आहे, मुख्य आर्थिक सल्लागार, ही बी कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते? आर्थिक कार्य विभाग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअरच्या अंतर्गत येते. नंतर दुसरा खर्च विभाग, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर. ह्याच्यामध्ये जी पोस्ट येते ती कोणाची? कंट्रोलर जनरल अकाउंट आहे. हा कंट्रोलर जनरल अकाउंट हा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येतो? डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, खर्च विभागामध्ये येतो. मग हा कंट्रोलर जनरल अकाउंट आहे बघा, हा कंट्रोलर जनरल अकाउंट आहे, जो संचित निधीमधून कोणत्या क्षेत्राला कुठं कुठं किती पैसा खर्च करायचा वगैरे ह्याचं सगळ्याचं इस्टिमेट कोण बनवण्याचं काम करतं? हे कंट्रोलर जनरल अकाउंट बनवण्याचं काम बघतो. वित्तीय सेवा विभाग, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, हे आपण बघितलं होतं. बँक, बोर्ड, ब्युरो, जे सरकारी बँका असतील त्यांच्यामधले टॉपचे ऑफिशियल वगैरे MD-CO ह्यांना काय करण्याची, ह्यांची म्हणजे तिथं कोण अपॉइंट करायचं हे ठरवण्याचं काम कोण करतं? बँक, बोर्ड, ब्युरो. आणि फायनल त्यांना अपॉइंट करायचं काम कोण करत होतं? डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस. त्याच्या संदर्भात आपण बँक, बोर्ड, ब्युरो घेतलेला आहे. पब्लिक सेक्टर बँक, सरकारी बँकामध्ये काय करायचं? पुनर्भांडवलीकरण करायचं. हे आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये वगैरे. हे पब्लिक सेक्टर बँकचं पुनर्भांडवलीकरण असेल, वित्तीय समावेशनची योजना असतील, ह्या सगळ्यांचं मॅटर जो बघतो ते कोणतं? वित्तीय सेवा विभाग, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. नंतर चौथं डिपार्टमेंट आहे राजस्व विभाग. राजस्व विभाग कोणतं? डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. आता ह्या राजस्व विभागामध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, हे जे सगळं बघतं हे डायरेक्ट टॅक्सेसच्या संदर्भात सगळा मॅटर. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स असेल किंवा कस्टम असेल, म्हणजे एक आयात निर्यातीचा जो कर वगैरे लागला जातो याच्या संदर्भात आपण घेणार आहोत पुढं. ह्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी बघण्याचं काम कोण करतं? हे राजस्व विभाग, रिव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू कोणतं? एक प्रकारे म्हटलं जातं, महसूल विभाग म्हटलं तरी चालेल. दीपम हे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. हे काय करतं? निर्गुंतवणूक, जी सरकारी निर्गुंतवणुकीच्या संदर्भात जे काय काम आहे ते कोणत्या डिपार्टमेंटकडे आहे? दीपम, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. अशा प्रकारे हे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट येतात आणि ह्या 5 डिपार्टमेंटची काय आहेत? वेगवेगळी कार्य आहेत. आता ह्या 5 डिपार्टमेंटमध्ये बघा, हे 5 डिपार्टमेंट आहे, ह्याच्यामध्ये एक काय असतो? सेक्रेटरी असतो. सॉरी, एक काय असतो? सेक्रेटरी असतो. आणि हा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जो एक सेक्रेटरी असतो 5 डिपार्टमेंटमध्ये, हा जनरली कोण असतो? IAS ऑफिसर असतो. आणि हा सेक्रेटरी, ह्या 5 सेक्रेटरीमधून जो सिनियर आहे ह्याची काय केली जाते? फायनान्स सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट केली जाते. वित्त सचिव जे आपण म्हणतो ना, वित्त सचिव, या 5 डिपार्टमेंटमधनं जो सिनियर आहे त्याची काय केली जाते? वित्त सचिव म्हणून काय केली जाते? अपॉइंटमेंट केली जाते. आणि हा वित्त सचिव काय करतो? 1 रुपयाच्या नोटवर सही करतो. हा वित्त सचिव जो आहे तो 1 रुपयाच्या नोटवर काय करतो? सही करण्याचं काम कोण करतं? हा वित्त सचिव करतो. आणि हे झालं वित्त मंत्रालयाच्या 5 विभागा संदर्भात. अशा प्रकारे आपला जो बजेटचा टॉपिक होता तो काय झाला? कंप्लीट झालेला आहे. आपण काय बघितलं? बजेटमध्ये 3 पार्ट येतात. कोणकोणतं? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, विनियोजन विधेयक आणि फायनान्स बिल. विनियोजन विधेयक आणि फायनान्स बिल हे काय आहे? धन विधेयक आहे. कोणत्या कलममध्ये सांगितलं? कलम 110 मध्ये सांगितलं. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय? किती जमा आला, खर्च किती झाला, याचं सगळ्याचं विश्लेषण हे कुठं केलं जातं? कशामध्ये केलं जातं? ह्याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रकामध्ये.
त्यामध्ये. नंतर आपण धनविधेयक, आपलं धनविधेयक म्हणजे काय तर फायनान्स बिल आणि ॲप्रोप्रिएशन बिल याला मिळून काय धनविधेयक. नंतर ते पास होण्याच्या स्टेजेस वगैरे, वोट ऑन अकाउंट काय, इंट्रीम हंगामी बजेट काय आहे आपण घेतलं. नंतर इकॉनॉमिक सर्वे असेल तो कोणी बनवतं, कशा प्रकारे बनवतं, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या आपण कंप्लीट केल्या. आणि आता काय बघितलं आपण, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत जे 5 विभाग आहे ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या, घेतलेल्या आहे. त्या सगळ्यांचा आपण आढावा घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढच्या लेक्चरला आपण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस आपण काय बघू, तूट आणि तुटीचे प्रकार हा टॉपिक काय करू आपण काही करण्यात येऊ. नंतर डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस असतील ह्या सगळ्या गोष्टी. ओके, थँक्यू.